यूट्यूबवरून खरंच पैसा येतो का? आणि येतो तर यूट्यूबवरनं किती पैसा कमवता येऊ शकतो? यूट्यूब मला चालू करायचं आहे, मग काय प्रोसेस आहे, काय करावं लागतं, या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये. खरं तर बरेच शेतकऱ्यांची मुलं आहेत, शेतकऱ्यांच्या मातामावल्या आहेत आणि त्यांना यूट्यूबवर काम करावं वाटतं. कारण की काय, सहज दिवसातलं 1-2 तास जर देऊन एखादं चॅनल आपण ग्रो केलं, त्याच्यातनं 15,000, 20,000, 50,000 जर पेमेंट मिळू शकत असेल तर ती फायद्याची गोष्ट आहे. आणि म्हणूनच या रॉयल शेतकरीवरती खरं तर ही गोष्ट मी वारंवार याच्या अगोदरसुद्धा शेअर करत आलो आहे. अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे, यूट्यूबवरून पैसा कसा येतो, तुम्ही तो पाहू शकता. तुमच्या मनातला सगळ्यात पहिला प्रश्न, यूट्यूबवरून खरंच पैसा येतो का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो, यूट्यूबवरून पैसा येतो आणि तो आपल्या बँक खात्यात जमा होतो. हातात सुद्धा नोटाच्या स्वरूपात तो पैसा आपल्याला मिळू शकतो. पण हे यूट्यूबवरनं पैसा कमवायचा आहे तर मग कसा कमवता येऊ शकतो? आता याच्यावर तुम्ही पाहू शकता, यूट्यूबला तुम्ही बरेच व्हिडिओ पाहता. हे व्हिडिओ पाहता, त्या व्हिडिओवरती जाहिरात लागते, त्या व्हिडिओच्या लागणाऱ्या जाहिरातीचं मानधन यूट्यूबरला म्हणजे जो क्रिएटर असतो त्याला मिळत असतं. तुम्ही जर व्हिडिओ टाकला, तुमचे व्हिडिओ चालायला लागले, त्याला प्रसिद्धी मिळायला लागली, व्ह्यूज जास्त मिळायला लागले तर त्याचं मानधन तुम्हाला भेटतं. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला यूट्यूबवर यायचं आहे तर मग काय करावं लागेल? साधी प्रोसेस आहे, एक अकाउंट ओपन करायचं आहे. सविस्तर माहिती मी बऱ्याच व्हिडिओत शेअर केली आहे किंवा तसं तुम्ही पर्सनली सुद्धा मला विचारू शकता. पण एक साधा अकाउंट बनायचं आहे, की ईमेल त्याला लागतो. ईमेल लॉग इन केल्यानंतर तुमचं चॅनल तयार होतं. चॅनलला छोटी मोठी सेटिंग आहे. या सगळ्या गोष्टीवरती म्हणजे एक प्रीमियम कोर्समध्ये जे नॉलेज नाही ते मी एका चॅनलवरती तुमच्यासाठी शेअर करून ठेवलं आहे. गणेश फरताडे नावाचं चॅनल आहे आणि या व्हिडिओच्या टायटलमध्ये मेन्शन करतो, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. तुम्हाला जर वाटलं तर तिकडे जाऊन ते पाहू शकता. एक साधं तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे. अकाउंट ओपन केल्याच्या नंतर त्याच्यावर व्हिडिओ टाकायचे. व्हिडिओ टाकत असताना तुम्ही कॅमेऱ्यातनं शूट करू शकता. शूट करून त्याच्यावर व्हिडिओ टाकायचे. टायटल वगैरे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी त्याच्यात असतात, ते तुम्हाला शिकून घ्यावं लागेल. एडिटिंगचा हा एक प्रकार येतो, त्यानंतर थंबनेल, या छोट्या मोठ्या गोष्टी लागतात. आणि ते सगळं केल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ टाकायला लागले, तुमचा कंटेंट जर चांगला असेल, पॉवरफुल असेल, लोक त्याला पाहायला पसंती देत असतील तर तुम्हाला फक्त 1,000 सबस्क्रायबर चॅनलवर पाहिजेत आणि 4,000 वॉच टाईम. आता वॉच टाईम काय भानगड आहे बाबा? वॉच टाईम म्हणजे तुमच्या व्हिडिओला जे पाहिलं लोकांना तर त्याचा जो टाईम असतो तर तो कॅल्क्युलेट केला जातो. तर 4,000 तास एवढा वॉच टाईम लागतो. जर तुमचा एखादा व्हिडिओ 1-2 लाखावर गेला, असे 2-3 व्हिडिओ गेले तर तो वॉच टाईम कंप्लीट होतो. म्हणजे जर तुम्ही मनापासून काम केलं तर एका महिन्यात चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. आणि आपण बऱ्याचदा म्हणजे आपले 2 चॅनल जवळजवळ आपण 15 दिवसात मॉनिटाईज केले, 15-20 दिवसात असे मॉनिटाईज झाले. जर तुम्ही मनापासून या सगळ्या गोष्टीत काम करायला सुरुवात केली, रोज व्हिडिओ टाकायचं हे ठरवलं तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आता त्याला जोडावं लागतं एक ॲडसेन्सचं अकाउंट. हे सगळ्या प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर 1,000 सबस्क्रायबर झाले, 4,000 वॉच टाईम झाला, त्याला तुम्हाला ॲडसेन्सचं अकाउंट जोडावं लागतं. ॲडसेन्स काही लई मोठी वेगळी गोष्ट नाही. ॲडसेन्स फक्त एका माणसाच्या नावावर एक तयार करता येऊ शकतं. ते एक तुम्ही ह्याला गेले गुगलला आणि ॲडसेन्स लॉग इन असं केलं तर तुम्ही तुमच्या नावावर एक ॲडसेन्स अकाउंट तयार करू शकता. त्याच्यात तुमचा ॲड्रेस वगैरे टाकावं लागतं. एक ॲड्रेस व्हेरिफिकेशन होतं आणि तुमचं जे ॲडसेन्स आहे तुमच्या यूट्यूबला लिंक होतं. बस यूट्यूबचं जे पेमेंट आहे ते तुमच्या ॲडसेन्सला येणार आणि ॲडसेन्समधलं पेमेंट जे आहे तर तुमच्या अकाउंटला येणार. तुमचं जे बँक आहे किंवा बँकेचं खाते क्रमांक आहे तर तुम्हाला ॲडसेन्समध्ये जोडावा लागेल. कसं सविस्तर तुम्ही एखादा यूट्यूबला जाऊन व्हिडिओ सर्च करू शकता की कसं काय टाकायची माहिती किंवा ॲडसेन्सचा सेटअप काय. 5 मिनिटाच्या व्हिडिओ तुम्ही सगळं शिकून जाल. यूट्यूबचा सेटअप काय किंवा यूट्यूब चॅनल तयार केलं त्याचा सेटअप काय, 5-10 मिनिटाचा किंवा 2-3 व्हिडिओ पाहिले तर तुम्ही तेही शिकून जाताल. म्हणजे एवढं सोपं आहे यूट्यूब. आता महत्त्वाचा प्रश्न दुसरा ते म्हणजे माझ्याकडे टेक्निकल नॉलेज नाही, ह्या टेक्निकल गोष्टी मला काही कळत नाही. तर साधी गोष्ट आहे, तुम्हाला यूट्यूबचं अकाउंट तयार करणं एवढं एकदा तयार करावं लागतं. काय ते रोज अकाउंट तुम्हाला तयार करायची गरज नाही. एकदा तयार करायचं, त्याच्या सेटिंग बिटिंग छोट्या मोठ्या असतात तर ते एकदा तयार केल्या परत त्या सेटिंग तुम्हाला करायची गरज पडत नाही. मग रोज फक्त व्हिडिओ काढायचा आणि त्याच्यावरती टाकायचा. तो व्हिडिओ टाकत असताना फक्त टायटल लिहावं लागतं, त्याला एक डिस्क्रिप्शन लिहावं लागतं. त्याच्यानंतर त्या व्हिडिओला टॅग म्हणजे आपण फेसबुकला इकडं तिकडे पोस्ट करताना हॅशटॅग जसे टाकतो तर इथं सुद्धा एक टॅग नावाचा प्रकार आहे यूट्यूबला. तुम्ही जे टॅग असतात फक्त इथं हॅज नसतं तर त्याच्यानंतर कॉमा लावून त्याला टॅग तयार केलं जातं. तर ते सुद्धा तुम्ही तयार करू शकता. त्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईटचा वापर करू शकता आणि बस झालं, व्हिडिओ पब्लिक करून टाकायचा. पण हे सगळं करत असताना किंवा हे यूट्यूबवरती काम करत असताना 2-3 गोष्टी तुमच्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे. त्याला आपण स्किल म्हणू शकतो. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला थोडीफार एडिटिंग यायला पाहिजे. तुम्ही व्हिडिओ कोणत्याही प्रकारातले बनवत असाल, गाण्याचे बनवत असाल किंवा कोणतेही बनवत असाल तर तुम्हाला थोडीफार एडिटिंग महत्त्वाची. कारण काय, तुमचा व्हिडिओ चांगला पॉलिश करायचा आहे. आपण व्हिडिओ शूट करतो त्यावेळेला एखाद्या वेळेस चुकतो, मध्ये अडखळतो, एखादा शब्द चुकीचा जातो, साहजिकच. आणि कोणताही मोठमोठा यूट्यूबर असो त्याच्याकडनंही या चुका होतात. त्याच्यामुळे त्या चुका टाळण्यासाठी त्या प्रेक्षकांना आपल्याला दाखवायचं नाही. कारण की चांगल्या गोष्टी लोकांना दाखवायच्यात आणि त्यांना सोप्या पद्धतीनं ते पटपट कळालं पाहिजे. मीही बऱ्याच व्हिडिओ चुकतो, पण मग जिथं चुकतो ते कट पार्ट करता आला पाहिजे. तिथं आपल्याला लोकांना समजून सांगताना, आता या व्हिडिओत तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही की काही स्क्रीनशॉट येत आहेत, काही फोटो येत आहेत, तर ते लोकांना जास्त समजून सांगावे. हे फोटो एडिटिंगमध्ये आपण नंतर
करत असतो, तर एडिटिंग तुम्हाला प्रायमरी येणं गरजेचं आहे, छोटी मोठी. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं एक स्किल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ते म्हणजे कॅमेरा. जर तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यात व्हिडिओ शूट करत असाल, तुमचा फोन असेल किंवा एखादा कॅमेरा असेल, तर तुम्हाला थोडंसं अँगल वगैरे कळायला पाहिजे, कसा लावायचा, फोकस कसा करायचा, कोणत्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या. आणि काय असतं, तुम्ही जेवढं प्रोफेशनली म्हणा चांगलं काम करू तेवढं लोकांना ते आवडतं. तर हे थोडंसं कॅमेऱ्याचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. पहिलं ते म्हणजे एडिटिंगचं थोडं स्किल शिकून घ्या, त्यानंतर कॅमेऱ्याचं थोडंसं स्किल शिकून घ्या, आणि त्यानंतर महत्त्वाचं अपलोड करताना टायटल लिहायचं कसं, टायटल अट्रॅक्टिव्ह कसं करायचं. आणि एडिटिंगमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आणखी थंबनेल नावाचा एक प्रकार, म्हणजे तुम्ही या व्हिडिओच्या सुरुवातीला एक पोस्टर पाहिलं असेल, एक छोटंसं बॅनर तुम्हाला दिसलं असेल, त्याला थंबनेल आपण म्हणतो. तर ही डिझाईन आपल्यालाच करावं लागतं, कारण की हे पाहिल्यानंतर लोक त्याला क्लिक करतात. तर ह्याला फोटोमध्ये तयार करत असतो आपण. तर हे काय, याच्यासाठी फोनमध्ये वेगवेगळे ॲप्लिकेशन आहे, त्याच्यात पिक्सल लॅब असेल, पिक्सआर्ट असेल, हे ॲपमध्ये सुद्धा आपण हे तयार करू शकतो. मग हे आपल्याला थोडं शिकावं लागेल, कारण की हे स्किलचा विषय, हे सांगून समजणार नाही. ते आपल्याला रोज त्याच्या प्रॅक्टिस करून कसं टायटल लिहायचं, कोणता फोटो कसा लावायचा, फोटो मिक्सिंग कशी करायची. तर छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, फार काय अवघड नाही. तुम्ही 5-10 दिवसात, 15 दिवसात, तुम्ही जर लई तल्लक असाल तर 15 दिवसात तुम्ही या सगळ्या स्किल ज्या आहेत तर त्या ॲक्वायर करू शकता आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने हे सगळं बनवू शकता. त्यामुळे हे एक महत्त्वाचं आहे. कॅमेरा झाला, त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड करताना टायटल लिहायचं, थंबनेल त्याला अपलोड करायची, टॅग वगैरे या छोट्या गोष्टी आहेत. तुम्हाला एकदा तुमच्या डोक्यात बसल्या की रोज तुम्हाला तेच करायचं आहे. व्हिडिओ टाकत असताना टायटल लिहायचं, डिस्क्रिप्शन लिहायचं, टॅग लिहायचं आणि एक थंबनेल टाकायचं. हे प्रत्येक व्हिडिओला हेच करायचं, दुसरं काहीच नाही. त्याच्यामुळं 2-4 वेळेस तुम्ही केलं की तुमच्या एकदा लक्षात आलं की सहज सोपं तुम्हाला यूट्यूब जाईल. याच्या पलीकडं तुम्हाला दुसरं रोजचं काम सांगायचं झालं तर फक्त एक व्हिडिओ बनवणं, त्या व्हिडिओला अपलोड करणं, त्याला टायटल लिहिणं, टॅग लिहिणं, त्याला डिस्क्रिप्शन लिहिणं, एक थंबनेलचा फोटो बनवणं आणि व्हिडिओ पब्लिक करणं, एवढं काम फक्त यूट्यूबवर असतं. आता ह्यात विचार करायचा झाला तर ह्यात थोड्यासा स्किलचा विषय आहे, तो गेम आहे. तुम्हाला एडिटिंग, कॅमेरा आणि टेक्निकल थोडंसं जमलं पाहिजे. हे जर तुम्हाला जमलं तर तुम्ही यूट्यूबवरनं पैसा कमवू शकता. आता शेवटचा प्रश्न तुमच्या मनात जो आहे की बाबा यूट्यूबवरनं किती पैसा कमवता येऊ शकतो, तर यूट्यूबला म्हणजे अशी लिमिट नाही की तुमचा जर कंटेंट पॉवरफुल असेल, ताकदवान असेल, तुम्ही जर का लाखोंमध्ये व्ह्यूज तुम्हाला मिळू शकतात, काहीतरी तुम्ही युनिक करायचा प्रयत्न करताय, लोकांना नव्या गोष्टी सांगायचं काम करता, काही असो. आता याच्यात काहीच नाही, कंटेंट तुमचा जो असेल तुम्ही जर चांगलं बनवू शकाल. तुम्ही पाहता 10-10, 20-20 मिलियन व्ह्यूज आहेत लोकांना आणि याचे पैसे तेवढ्या पटीनं पडत असतात. म्हणजे आता तुम्हाला या व्हिडिओत मी काय दाखवतोय, आपलं एक नवीन चॅनल आहे, त्याचे 10,000 सबस्क्रायबर आहेत. काही व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओनं किती कमाई केली हे तुम्हाला दाखवते. ओरिजिनल स्क्रीनशॉट किंवा रेकॉर्डिंग हे तुमच्यासमोर प्ले होते. तर या गोष्टी आहेत, अशा पद्धतीनं तुम्ही पैसा कमवू शकता आणि याला लिमिट नाही. म्हणजे तुम्ही जेवढे व्हिडिओ टाकाल, जेवढे तुम्हाला व्ह्यूज येतील तेवढे तुम्ही पैसे कमवू शकता. अगदी 2,000, 5,000, 10,000 पासनं तर तुम्ही लाखांमध्ये सुद्धा एका महिन्यात 5 लाख, 10 लाख असं सुद्धा पेमेंट काढू शकता. आणि याच्यात तीळ मात्र शंका नाही की हे पैसे येतीलच का नाही, असा अजिबात शंका घ्यायचं कारण नाही. कारण की जोपर्यंत यूट्यूब आपल्याकडे चालू आहे तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार. बाकी लई मोठ्या गोष्टी किंवा हे करावं लागतं, ते करावं लागतं, लईच बर्डन घ्यायची अजिबात गरज नाही. तुम्हाला सांगितलं याच्या पलीकडे यूट्यूब दुसरं काहीच नाही. आणि तुम्हाला जर आणखी काही वाटत असेल, म्हणजे मी बराच तुम्हाला बोललो की प्रीमियम नॉलेज असणारं, म्हणजे लोक 50,000ला जो कोर्स विकतात तसं नॉलेज असणारं एक चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ टाकलेत मी शेतकऱ्यांच्या पोरांसाठी, जेणेकरून हे सगळं सोपं व्हावं. गणेश फरताडे नावाचं एक चॅनल आहे, तुम्हाला लिंकसुद्धा देतोय, त्याच्यावर जाऊन तुम्ही ते पाहू शकता आणि काही शिकायचं असेल तर शिकू शकता. आणखी काही वाटत असेल, तुमच्या मनात प्रश्न असतील तर मला कमेंट करा, त्या प्रश्नावरती उत्तर देण्याचं काम नक्की कराल. तुमच्या नवीन व्यवसायाला, तुमच्या करिअरला यूट्यूब हे एक व्यवसाय म्हणूनच करावा लागेल, एक जॉब म्हणूनच तुम्हाला करावं लागेल, रोज त्याच्यावर व्हिडिओ टाकणे वगैरे. तर तुम्ही जर आता ह्या क्षेत्रात उतरणार असाल तर त्याला भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो.